आज दिनांक 23/2/2026 रोजी आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या दारामध्ये डवरी नाथपंथी डवरी समाज हा सर्व जण आम्ही इथं अमरण उपोषणाला बसतो. कारण आम्ही गट नंबर 487 सायबर चौकामध्ये 2015 मान्य जिल्हाधिकारी राजाराम माने साहेब यांनी 15.27 जागा दिली होती. सदरची जागेची मोजणी केल्यानंतर जागा ती 7 ते 8 गुंठ भरते आणि ती 7 ते 8 गुंठ जागा आहे त्या जागेमधून ड्रेनेजची कोल्हापूर महानगरपालिकेची भली मोठी पाईपलाईन गेली आहे. तसा प्रस्ताव इथं कलेक्टर ऑफिसला दिलेला आहे, तसा प्रस्ताव इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेला आहे. तत्पूर्वी आम्हाला गट नंबर सुचवा, जागाला तुम्हाला कुठली पसंत आहे या संदर्भात कलेक्टर महोदय यांनी गेले 2015 ते 2026 पर्यंत आजपर्यंत आमची फक्त कागदोपत्री दिशाभूल केली आणि आज आम्ही 1480 गट नंबर मागत असताना फुलेवाडीतला ते सांगतात की हा प्रस्ताव शासनाला पाठवावा लागेल. शासनानंच आम्हाला 18 गुंठ जागा दिली होती. शासनाच्या बदल्यात आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेला रस्त्यासाठी आम्ही 18 गुंठ जागा दिली. ती जागा आम्हाला देणं बंधनकारक असताना परत शासनाकडे पाठवून आमचा खेळ करण्यापेक्षा आम्ही आता शेवटच्या क्षणात आलोय. आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही कुठल्याही ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी जागा द्यावी, अन्यथा आम्ही आजपासून अमरण उपोषणाला बसलोय. उपोषणाची व्याप्ती वाढत जाईल. बायका मुलांच्या समवेत हजारो माणसं इथं उपोषणाला बसल्यात आणि हजारो माणसं अमरण उपोषण करणार. सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही अमरण उपोषणाला बसलोय. लहान मुलं, बायका मुलं, सगळी म्हातारी वयोवृद्ध लोक इथं उपोषणला 100-500 लोकांच्या वर आकडा आहे. तेवढी लोक इथं सकाळपासून बसल्यात. अन्नाचा कण पाणीच देखील घेतलेलं नाही. या उपोषण स्थळासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आर.के. पवार असतील, इतर सगळे मोकाशे साहेब असतील, घाडगे साहेब असतील, इतर सगळे पक्षाचे पदाधिकारी सर्व इथे येऊन गेलेले आहेत. उपोषणाला भेट देऊन गेलेले आहेत. इथले मान्य तहसीलदार साहेब, सानप साहेब यांच्याशी आमची आता मिटिंग झाली. सानप साहेबांना मी सविस्तर संदर्भासह सगळं सांगितल्यानंतर ते आमच्या व्यथा ऐकून घेऊन आम्हाला त्यांनी सांगितलं की ठोस तुम्हाला आश्वासन किंवा ठोस तुमची संदर्भात कारवाई किंवा ठोस तुम्हाला जागे संदर्भात काय ते पर्याय व्यवस्था आम्ही देऊ. या संदर्भात आमचं बोलणं आता झालंय आणि आम्ही ठाम आहोत. जोपर्यंत जागा देत नाही तोपर्यंत आम्ही काय उठणार नाही. आम्हाला कागद आश्वासन नको, आम्हाला जागा पाहिजे, राहण्यासाठी पाहिजे आणि ती जिल्ह्यात कुठल्याही ठिकाणी दिली तर चालेल. कारण नको, काही सुद्धा व्यवस्था नाही. संडास बाथरूम नाही, टॉयलेट नाही, पाणी नाही, लाईट नाही, लहान लहान पोर आहेत. मीच स्वतः इथं उपोषणला बसलेला असताना मगाशी जरा पडलो होतो खाली, तर पडताना माझा गुडघा एकदम ही झाला, तर लिगामेंट माझी बहुतेक तुटली असेल. जवळजवळ गुडघा सुजत चाललाय, तरी देखील प्रशासनाने कुठलीच दखल घेतलेली नाही. आम्ही मात्र उपोषणावर ठाम आहे. उपोषण जोपर्यंत आम्हाला जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार. सर्व पक्षाचे आहेत, सर्व काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, सगळ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी ते येऊन गेलेले आहेत. सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. सर्व लोक, जनतेला सुद्धा माहित आहे विषय, पोलीस प्रशासनाला माहित आहे, प्रशासनाला माहित आहे. 2015 पासून ते 2026 पर्यंत दररोज मी कलेक्टर ऑफिसला याच विषया संदर्भात, त्यामुळे हा विषय कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांना माहिती आहे. यशवंत गृहनिर्माण संस्थेला जागा देणं शासनानं बंधनकारक आहे. हा विषय लहान मुलाला जरी जिल्ह्यातल्या विचारला तरी त्याला माहित आहे, कारण तेवढी आंदोलन झालेले आहे, तेवढी कागदपत्र आहे आणि त्यांचे तसे पुरावे आपल्याकडे आहे. जवळजवळ त्या जागेच्या संदर्भात पर्यायी जागा देतो म्हणून कलेक्टर महोदयाने 200 ते 250 पत्र मला 10 वर्षात दिलेले आहे आणि आम्ही त्यांना एकूण निवेदन नाही म्हटलं तर 500च्या वर दिलेले आहेत. आता आम्ही बऱ्याच वेळा आंदोलन करणार होतो, पण आम्हाला त्यांनी पत्र दिलेलं आहे. पोलीस प्रशासनातले लोक पाठवून की बाबा नाईक साहेब आम्हाला सहकार्य करा, यावेळी तुम्हाला आम्ही जागा देतो आणि तुम्ही उपोषण थांबा. असं मी 10 ते 15 वेळा उपोषण थांबवलंय 10 वर्षात. मात्र आता मला माझा बांध फुटलेला आहे आणि मला कळालंय की शासन आता आपल्याला जागा देणार नाही, शासनाकडे पाठवणार. म्हणून आम्ही आता शेवटचं टोकाचं पाऊल अमरण उपोषणला. जीव गेला तर चालेल, पण इथनं काय जागा मिळेल तर उठणार.